जय श्रीराम मंडळी, बऱ्याच महिन्यांनी परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आशू वाईब चेक. तर सुरुवात करूया नवीन व्लॉगनी, जे की आहे आपला क्रिकेट व्लॉग. वाह क्या मुस्कुरा. हाँ युवराज कसं ओ कॅप्टन. आणि या ठिकाणी आपले कॅप्टन युवराज, जे की सिंग नाही आहे पण युवराज आहे. स्वागत केलं आपल्या मॅचची. अरे आकाश, अरे नीट टाक रे बाबा. टाकली आकाश भाऊनी, ज्यांनी की पहिलाच बॉल वाईट टाक रे. रन केले, जाऊ द्या, त्याच्यावर इग्नोर न करता बघूया पुढच्या हालचाली. आता इथे मॅच खेळायला आणि व्हिडिओ काढायला थोडं प्रॉब्लेम येत होता, त्याच्यामुळे माझे मित्र श्री सतीश भाऊ यांच्याकडे मोबाईल दिला आणि आपण झालो मॅचमध्ये मग्न. मॅचमध्ये बिझी झाल्यावरती काय कळतं मोबाईलमध्ये काय चालू आहे काय नाही ते. आता जे डिपेंड करतं ते सगळं कॅमेरामॅनवरती डिपेंड करतं. यामध्ये बऱ्याच वेळा मोबाईलची जी मेमरी आहे ती भरत गेली, त्यामुळे जे महत्त्वाचे काही घडामोडी होत्या, काही शॉट्स होते, ते आपल्याला व्यवस्थित घेता आले नाही. तर आता वेळ आली आहे मॅचमध्ये लक्ष देण्याची. तर या ठिकाणी गोलाच्या तुफान बॉलिंगनंतर लगेचच ओव्हर संपेल आणि वेळ येईल माझी. आता यांना दाखवतो बॉलिंग काय असते ते. आपल्याकडे IPLचं कॉन्ट्रॅक्ट आहे बॉलिंग करायचा, बॉलिंग शिकवायचा. जरा आती झालं पण ठीक आहे, चालतं इतकं तितकं. तर ही आली माझी पहिली बॉल, जेणेकरून डॉट गेली. समोरचा बॅट्समन जर चांगलेच शॉट्स मारत होतात, तर त्याला वेळ आली आहे थोडा आराम देण्याची. आणि मध्येच बॉलिंग करता करता फुटबॉल स्किल्स आठवल्या, जे की योग्य आहे माझ्या मते तरी. आणि तिसऱ्या बॉलवरती बॅट्समनला केला आपण आऊट, त्याला दिला आपण रेस्ट. आता वेळ आली आहे पुढच्या बॅट्समनला आऊट करण्यासाठी, पण पुढचा बॅट्समन माझ्याकडे आऊट होता होता ओव्हर संपून गेली. त्याच्यामुळे चालूया पुढच्या ओव्हरपर्यंत. अरे नुसतं बोलायला बॅट लागे ना मला जगून तर काय खेळतो म्हणलं चांगलं खेळा ना. आता त्याला खेळता माहित नाही तुम्हाला. मग या नीट खेळ रे, मग या नीट खेळ. अरे आणि या ठिकाणी 6 बॉलात 6 सिक्सर मारणारे आपले विठ्ठल भाऊ एका छोट्या पोराकडून आऊट झाले. चला, होत असतं कधी ना कधी. चला, आणि आता वेळ आली आहे बॅट्समन बदलण्याची, जे की आहे आपले गोळाफेकचे तुफान प्लेयर, जे की भविष्यामध्ये इंटरनॅशनल नॅशनल ऑलिम्पिकमध्ये पण जातील, ज्यांनी की स्ट्राईक चेंज केली. चला ठीक आहे. आणि या तुफान बॉलवरती ऑलमोस्ट आऊट होता होता राहिले. आपले प्लेयर पण काही कमी नाही मित्रा. आणि समोरच्या टीमचे ऑलमोस्ट शतक होणार होते, पण त्यांचे अर्धशतकसुद्धा झाले नाही. आता वेळ आली आहे आपल्या बॅटिंगची. बॅटिंग अरे बॅटीला बॉल लाव रे. सही जा रहा है बॉलर, तू सही जा रहा है. अपना अपना खेल, एक नंबर. हाँ मार जिसकी वजह से इसके क्या जाने वाली है. सही रे, एक नंबर एक नंबर. आणि आता पिच वरती आलेले विवेक भाऊ. आता मी काय गबे. अरे यार, बरोबर बोलला तू, तो बरोबर बोलला युवराज. इथे युवराजच्या काळ्या
जिभेचा जादू चालला आणि आपले मुस्कान भाऊ ये हो. याला कोणी आणलं होतं काय माहिती मॅच खेळायला, जे की सध्याला काही दिसत नाही. आपले स्माइली भाऊ आलेले आहेत ज्यांच्या स्माइलवरती खूप साऱ्या पोरी फिदा आहेत, पण क्रिकेट स्किलवरती नाहीत बहुतेक. सध्याला 1 रन ओके. आणि आता आले आहेत येलो शर्टमध्ये थालाचे लांबचे भाऊ भाला. आता काय माहिती कसे खेळतात आणि कसे नाही ते. और ये प्रथम खुशी का माहौल. आणि या ठिकाणी आपले येलो शर्ट वाले छोटे थाला आउट झाल्यानंतर कांबळे फक्त त्यात भालासारखं नको करू. दुसरा आधा थाला वर किती चालू आहे? तिसरी ना? हा तिसरी ओव्हर चालू आहे. आणि या ठिकाणी विठ्ठल भाऊ बॉलिंग करताना आणि पहिल्याच बॉल वरती सिक्सर. ऑलमोस्ट डबल घे 4 रन. व्हेरी गुड विठ्ठल भाऊ, असंच कॉन्ट्रीब्युशन कर. विठ्ठल भाऊ धन्यवाद. आणि या ठिकाणी विरुद्ध टीमच्या कीपरला काही संभ्रम असल्यामुळे आपल्या आकाश भोत्यांचे सगळे संभ्रम क्लिअर करताना. आणि हे आताचा 4 गेला ना. ऑलमोस्ट ए आकाश बसून येईन खाली. फ्रेम मध्ये येतो तू. 15 विठ्ठल भाऊ चला. ये स्पिनर, ये सिंगल. आणि आपला छोटा कांबळे. कमान कांबळे. अनिल कुंबळेचे दूरचे दिशेदार छोटा कांबळी. वा विठ्ठल भाऊ धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना सांगत आनंद टीमने आपल्या टीमसाठी काहीही कष्ट न करता फक्त 20 रन दिलेले आहेत वाईट बॉलर. आणि परत एकदा भेटला. धन्यवाद बॉलर. जाऊ दे होत असतं. चाल विठ्ठल भाऊ चाल. वाईड अरे वाईड अरे मागू वाईड आहे रे भाई. आणि अशा प्रकारे विठ्ठल भाऊच्या टीममेटनी त्यांचा पान उतारा म्हणजे इज्जत काढल्यानंतर जे हसू झाले बघण्यासारखे होते. चल नाही रन नाही जाऊ दे सोड. आणि या ठिकाणी कोण आलाय? थालाचा भाऊ मेंग्या. आकाश भाऊ इतकी बेइज्जती तर मी नसती ऐकून घेतली. कमीत कमी ती बॅट तरी त्याच्या तोंडावरती फेकून मारली असती. पण जाऊ द्या, मित्र तर ऐकून घ्यावं लागतंय. आणि या ठिकाणी थालाचा सर्वात लांबचा भाऊ काला आपला बाकी येतं. इकडे बघ युवराज. आणि या ठिकाणी विठ्ठल भाऊ तुफान. युवराज कोहली. अरे काय माणूस आहे. 4 भाऊला मेडल. मला लागत पण नाही, मला ब्लॉग शूट करायचं आहे. ए आकाश इतक्या पुढे कशाला जातो? का जेवण आहे का तिथं? कांबळे व्यवस्थित खेळ. रन किती लागते रे? रिलॅक्स. आणि आता किती रन बाकी आहे? 16 रन बाकी अजून. 7 का 8 रन व्हायचे झाले. 16 रन बाकी आता. सही रे. ए सोड. 2 फक्त चांगलं खेळ रे.
विठ्ठल भाऊ टाइम मार. राऊंड पिच नाहीये व्यवस्थित टाक. वा 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 वाईड अजून एकदा. अरे आपल्या टीमला रन काढायची गरज पडली नाही, सगळे वाईट देऊ लागले. फक्त 20 रन वाईटचे. वाईट नाही रे, बॉन्स आहे. नो आहे, नो ओव्हर मध्ये बॉन्स राहतो. अरे हाईट वरून गेला त्याच्या. त्याच्या हाईटच्या वरून गेलं रे. नो बॉल आहे. नो बॉल, नो बॉल. चिडू नका सोडा. ये विठ्ठल भाऊ तुफान. अरे त्याच्यासाठी माहिती का बॉलर तुफान आले, नुसते वाईट टाकू लागले. वाईड वाईड वाईड. युवराज किती म्हणलं होतं ना, किती जाऊ दे, गेला यो आउट. जाय लाला 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 लाला. आकाश भाऊ 26 रन झाले. 39 नाही 42 ना. 39 टार्गेट आहे रे. 13 रन तर पाहिजे. 13 पण नाही, वाईटचे भेटून जाते. तसं पण माहिती का 20-22 रन आपले नुसते वाईटचे झालेले. 20 रन बनवून टीम आहे आपली एकदम. आता या ठिकाणी आपल्या टीमचे कॅप्टन युवराज जॉन, थालाचा भाऊ युवराज जॉन आउट होतो बरं. खायला न भेटलेली आम्हाला डबल बॅटिंग. थालाचा सर्वात लांबचा भाऊ काला. वाईट सोडून द्या. थांब ना. वाईट बॉल सोडून छोट्या सरक माग. चल रे टाक. लक्ष द्या. 1 नंबर. प्लेयर आए वाले समोर याला म्हणते कॅप्टन. किती जरी खेळले तरी बॉल मिस नाही होणार. बॉल आहे. युवराज सर फिनिशर. आणि या ठिकाणी मॅचचा निर्णायक क्षण. शेवटची ओव्हर आणि जिंकायला फक्त 6 रन. अरे लाला तुफान. 5 बॉल 6 रन. अशी विरोधक टीम सगळ्यांना भेटो जी फक्त वाईट वरती जिंकू देते. अरे ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ? आणि आता वेळ आली आहे माझी. या टीमचा सर्वात तुफान कार्यकर्ता, जेणेकरून माझ्याकडून मॅच जिंकणार म्हणजे जिंकणारच. आशिष पहिलं दुसऱ्याच बॉल मजा केला. ही मॅच आम्ही हरलो पण पुढची जिंकलो. आजच्यासाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.